नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मल्टीग्रेन आटा घरच्या घरी तयार कसा करायचं हे दाखवत आहे आणि त्याची मी भाकरी पण तुम्हाला करून दाखवते. तर बघा, आता मी मल्टीग्रेन आट्यासाठी मी 1 वाटी बाजरी घेतलेली आहे. आता हा मल्टीग्रेन आटा डायबिटीजच्या लोकांसाठी खूप चांगला आहे. डायबिटीजच्या लोकांनी याच भाकरी रोज खाल्ली पाहिजे. तर रोज जर ही भाकरी खाल्ली तर शुगर ही मेंटेन राहते. त्याच्यामुळं अशा प्रकारचा आटा आपण तयार करायचा आणि त्याची भाकरी करून खायची. आता या ठिकाणी 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी घेतलेली आहे. आता याप्रमाणे वाटीचं माप आपण घेतलेलं आहे. जर तुम्हाला किलोचं माप घ्यायचं असेल तर 1 किलो ज्वारीला 1 किलो बाजरी अशाप्रमाणे आपण माप घ्यायचं आहे. आता याला 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी. आणि आता हा मल्टीग्रेन आटा घरच्या घरी आपण चक्कीवर दळू शकतो, पण हा जास्त दळून ठेवायचं नाही, कारण बाजरी ही कडू होत असते बाजरीचं पीठ. त्याच्यामुळे हे थोडं थोडं प्रमाणातच दळून आणायचं. आता यामध्ये आपण एक अर्धी वाटी नागली टाकलेली आहे. आता काही ठिकाणी या नागलीला नाचणी असे सुद्धा म्हणतात. आता 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, अर्धी वाटी नाचणी टाकलेली आहे आणि त्यालाच 1 छोटी वाटी भरून मी मूग टाकलेले आहेत. आता ह्याला 1 छोटी वाटी भरून मूग टाकायचे आहेत आणि आता त्याच वाटीने मोजून आपण त्यामध्ये कुळीत टाकणार आहोत. तर बघा, आता या ज्वारी, बाजरी, नागली आणि मूग टाकलेले आहेत आणि त्याच वाटीने कुळीत टाकलेले आहेत. आता कुळदाला काही ठिकाणी हुलगे असं सुद्धा म्हणतात. तर बघा, आता ते या ठिकाणी आपण 1 वाटी हुलगे टाकलेले आहेत. तर 1 वाटी हुलगे टाकल्यानंतर आता त्याच वाटीने आपण 1 वाटी चणे टाकणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला काळे चणे वापरायचे आहे. तर आता या ठिकाणी आपण काळे चणे 1 वाटी टाकणार आहोत. तर अशा प्रकारे हे सर्व धान्य आणि कडधान्य हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्याची नंतर भाकरी तयार करायची आपल्याला. तर बघा, आता या ठिकाणी आता आपण 1 वाटी काळे चणे टाकून घेऊया. आता काळे चणे हे शरीराला खूप चांगले असतात आणि काळे चण्यापासून आपल्या शरीराला एनर्जी मिळते, ताकद मिळते खूप. त्यामुळं काळे चणे हे नेहमी आपल्या मुठीत बसतील एवढे तरी रोज खाल्ले पाहिजे. तर बघा, आता हे सर्व धान्य व कडधान्य आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला 1 चमचाभर मेथी दाणे टाकायचे आहेत. कारण मेथी दाणे जर थोडे जास्त झाले तर मुलं ही भाकरी खात नाहीत. मुलांनासुद्धा ही भाकरी दिली तर खूप चांगली असते. याच्यापासून प्रोटीन मिळते, विटॅमिन्स मिळते का. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया आणि दळून आणूया. आता मी हे घरीच घरघंटीवर दळणार आहे. तर बघा, अशा प्रकारे हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ते दळायचं आहे. आता भाकरीचं पीठ ज्याप्रमाणे आपण दळतो त्याप्रमाणेच आता हे दळायचं. आता बघा मैत्रिणींनो, मी आता हे दळून घेतलेलं आहे. आता याचं पीठ तयार झालेलं आहे. आता तुम्हाला मी भाकरी करून दाखवते. आता त्याची किती सुंदर भाकरी होते याची. आणि ही भाकरी खाण्यासाठी खूप चांगली असते आणि डायबिटीजच्या लोकांना तर मल्टीग्रेन आट्याची भाकरी हे एक वरदान आहे. कारण ती जर भाकरी खाल्ली तर शुगर बिलकुलही वाढत नाही. म्हणून डायबिटीजच्या लोकांनी नेहमी मल्टीग्रेन आटाच खाल्ला पाहिजे. कारण गव्हाच्या पिठाने शुगर वाढते. त्याच्यामुळं गव्हाची पोळी ही फार कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे. तर बघा मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक भाकरी करून दाखवते. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला थंड पाण्याने भिजवलं तरी चालतं. गरम पाणी करायची काहीही आवश्यकता नाही. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता पीठ भिजून घेत आहे. आता याची भाकरी अगदी सुंदर, अगदी पातळ पोळीप्रमाणे याची भाकरी पातळ आणि छान होते बघा. आणि टेस्टलासुद्धा ही भाकरी खूप छान लागते. आता आपलं पीठ भिजून झालं आहे, तर मी तुम्हाला आता याची भाकरी करून दाखवते. तर बघा, अगदी छान ज्वारी बाजरीची भाकरी ज्याप्रमाणे होते तशीच ही भाकरी होते. आता ही भाकरी मी तुम्हाला करून दाखवत आहे. तर चला, आता आपण ही भाकरीचं पीठ भिजून झालेलं आहे. आता ही भाकरी आपण थापून घेऊया. तर आता
या ठिकाणी आपण भाकरी व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घ्यायचं आणि त्याची भाकरी ज्वारी बाजरीची जशी भाकरी करतो तशीच आपल्याला याची भाकरी तयार करायची आहे. आणि डायबिटीस सोडून इतर जणांनी जरी ही खाल्ली तरी ती शरीरासाठी खूप चांगलं आहे, कारण गहू हा शरीराला चांगला नसतो. गव्हाची पोळी खाल्ली की शरीरामधले साखरेचे प्रमाण वाढते, त्याच्यामुळं कमीत कमी पोळी खाण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा अशा प्रकारे आता आपण, आणि याच्यामध्ये 1 चमचा आपण मेथ्या टाकल्यामुळं आपल्या शरीरात मेथ्या पण जातात आणि शुगरला त्याचा चांगला इफेक्ट होतो. तर बघा आता आपण ही भाकरी व्यवस्थित अशी थापून घेऊया. आता बघा किती पातळ भाकरी याची थापली जाते आणि अगदी सुंदर भाकरी थापता येते त्याच्या, आणि चवीला पण खूप सुंदर लागतात. त्याच्यामुळं हा आटा तुम्ही नक्की करून बघा. आणि ज्याच्या घरात डायबिटीसचं पेशंट आहे त्यांना तुम्ही हा भाकरी करून द्या. तर बघा 8 दिवसामध्ये शुगरला याचा भरपूर असा शुगर नॉर्मल होण्याला उपयोग होतो. तर बघा आता तवा मी तापून घेतलेला आहे. आता बघा किती पातळ याची भाकरी तयार झाली आहे. आता ही भाकरीला आपण ज्याप्रमाणे पीठ फिरवतो ते पाणी फिरवतो त्याप्रमाणे पाणी फिरवून आपण ही भाकरी भाजून घेऊया. आता या भाकरीचं वरचं पाणी थोडंसं म्हणजे कमी झालं की लगेच भाकरी ती उलटून घ्यायची आहे आपल्याला. पाणी थोडं सुकलं की भाकरी उलटून घेऊया. तर मग अगदी सुंदर, अगदी पोळीप्रमाणे पातळ आणि छान अशा भाकरी तयार होतात. बघा अशा प्रकारे आता आपण ही भाकरी थापून घेतलेली आहे आणि आता ती भाजायला तव्यावर टाकलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आता ही मल्टीग्रेन आट्याची रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे आटा. आता बघा ही भाकरी मी उलटून घेतलेली आहे आणि आता आपण ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. तर मग अशा प्रकारे आता हा मल्टीग्रेन आटा आणि त्याची भाकरी आपली तयार झालेली आहे. आता ती मी तुम्हाला दोन्ही साईडनी भाजून दाखवते व्यवस्थित. आता बघा ही भाकरी अतिशय सुंदर तयार होते आणि अगदी काठापर्यंत व्यवस्थित फुगते ही भाकरी. आणि आता या पिठाचे आपण थालीपीठसुद्धा करून खाऊ शकतो. तर बघा आता ही भाकरी आपली एकदम काठापर्यंत खूप छान फुगली आहे. अगदी पातळ आणि सुंदर भाकरी आपली तयार झालेली आहे. तर बघा अशा प्रकारे आता ही भाकरी आपली रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मैत्रिणींना आता ही आपली भाकरी भाजून झालेली आहे. आता ती मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आणि आता ही भाकरी काढताना नेहमी आपण पापड भाजायची जी जाळी असते त्या जाळीवर टाकायची, त्याच्यामुळं त्याची खालून ती अशी भिजट होत नाही, त्याला घाम येत नाही. तर बघा मैत्रिणी पूर्ण असा त्याचा पापुद्रा निघतो. अशा प्रकारे ही भाकरी आपली तयार झालेली आहे. तर मग जाळीवर ठेवलं तर मग ही भाकरी भिजटही होत नाही आणि खाण्यासाठी सुद्धा छान लागते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि मला